दिव्यांगांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून दिवाळीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे। धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत असून यात आकाशकंदीलसह सजावटीचे साहित्य तसेच रांगोळी, लक्ष्मीची मूर्ती, फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचे पाहायला मिळत आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। तसेच विविध प्रकारची आकाशकंदिलांसह इको फ्रेंडली आकाशकंदिलाला देखील नागरिकांकडून मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। माझं नाव शंकर केवलानी, फुलाला चौकात धुळे इथे माझं शॉप आहे। या वर्षी आकाशकंदिलांचा दिवाळी निमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे। या वर्षी इको फ्रेंडली आकाशकंदीलचा खूप आपल्याला भेटतोय एकदम। आणि काही आकाशकंदील सोडून जे बाकीचे वस्तू आहेत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, त्याच्यावर जीएसटी कमी जे सरकारने केलंय त्याचा पण चांगला परिणाम आहे। आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते इफेक्ट झाले, कमी झाले ते भेटतोय। आणि आता 2 दिवसापूर्वी जे एक्झाम संपल्यावर जे प्रतिसाद आहे मार्केटला, एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे। आणि पूर्ण आपल्या लाईनीमध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे। अतिवृष्टीचा काही परिणाम झाला यंदा? हो, पावसाचा परिणाम बघायला भेटतोय। पावसाचा परिणाम या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस झाल्यामुळे थोडस परिणाम आहे, पण प्रतिसाद चांगला आहे, कस्टमर एकदम चांगला आहे, काय टेन्शन नाही।